कृष्ण कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय तेवढाने मज कर्म थोडाची पुसले मरण जन्म जन्मा सर्व श्रमा वरचिलही गेले नमो विठ्ठल राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानरंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि भवं भवामि सहितं नमामि कलावद्न जीवधरार्थावतारं कलङ्काङ्कतेजदिकमोदिवक्रं खलानिशवारा पदार्हदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमोजी आद्या वेद प्रतिपादाय जय संसवेदात्मरूप देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदासु अवधारी तेवगानिले मज कर्म तेवाची पुसले मरण जन्म जन्मा सवे श्रमावर रचलई गेले आज या ठिकाणी कैलासवासी जबाबाई शंकर वाबळे या आईंच्या या माऊलीच्या दशक्रियाविधीच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी आज आपण या जबाबाईंना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी आप्तेष्ट नातेवाईक भावंड सगळ्या सोयरे परिपाहुणे मंडळी आज या ठिकाणी जमलेला आहात त्यांचे खऱ्या अर्थाने असलेले पती स्वर्गीय शंकर माळीबा वाबळे आणि बाकीचे भावंडाचा या ठिकाणी कुटुंब परिवार आहे जगन्नाथ शंकर वाबळे मुलगा आहे बबन शंकर वाबळे मुलगा आहे भास्कर शंकर वाबळे मुलगा आहे बागुजी शंकर वाबळे या ठिकाणी मुलगा आहे सुंदर असा गोड असा असलेला या ठिकाणी त्यांचा कुटुंब परिवार आहे मुलगी या ठिकाणी स्वर्गीय रंगूबाई सुदाम शिंदे नातू आहेत गुलाब जगन्नाथ वाबळे नितीन भास्कर वाबळे सतीश भास्कर वाबळे शिवाजी बबन वाबळे सुनील सुदाम शिंदे संतोष सुदाम शिंदे कीर्ती बबन या ठिकाणी वाबळे नाती अक्के बापूसाहेब गुंजाळ अश्विनी संतोष शिंदे कोमल आदिनाथ गागरे पूजा बागुजी या ठिकाणी पूजा बागुजी वाबळे ज्योती किरण दिगे असलेल्या नाती आहे जावई बापू श्री सुदाम वामन शिंदे सुंदर असा गोड असा असलेला हा जबाबाईंचा कुटुंब परिवार आहे आणि त्यांच्या या जाण्यानं या वाबळे परिवारावर जो काही या ठिकाणी दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे जो काही दुःखाचा घात या ठिकाणी कोसळलेला आहे या कुटुंबाला या परिवाराला माझ्या भगवान भोलेनाथांना माझ्या नागेश्वरांना दुःखातून सावरण्याची या ठिकाणी शक्ती द्यावी ही प्रार्थना या ठिकाणी आज आपल्याला भगवंताच्या चरणी करायची आहे तसेच माझे गुरुवारी हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज वागचौरे यांच्या गुरु कृपेने माझे वडील हरिभक्तपरायण वैकुंठवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आणि माझे सासरे हरिभक्तपरायण वैकुंठवासी गंगाराम शेठ जाधव यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून या ठिकाणी सेवेला सुरुवात करूया लाडकी लेखमी संताची मधवर कृपा बहुताची अखई चुडा हाती आला अंकन मोती नाकाला बोला
सिक्का केला तुका तुकी उतरला सहानकेचा कौल दिला. आणि म्हणून सगळे संतांचे खऱ्या अर्थानं लाडाचे लेख असल्यामुळं आज या ठिकाणी आजच्या या प्रवचन रूपी सेवेसाठी या गादीवर या ठिकाणी हा वाबळे परिवार, या वाबळे परिवाराच्या वतीनं आणि ज्या वाबळे परिवाराच्या वतीनं सेवा करण्याची मला संधी मिळाली ते म्हणजे आमच्या मांडवे गावचं असलेले भूषण, आमचे पांडुरंगराजा आडळे आणि हा वाबळे परिवार या सर्वांच्या वतीनं सेवा करण्याची संधी या ठिकाणी सगळ्या बंधूंच्या वतीनं आडळे दादांच्या वतीनं माझ्या वाट्याला आलेली आहे. त्याबद्दल परत एकदा या परिवाराचे या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी आभार मानते. बघा आजच्या या सेवेसाठी जी काही निवडलेली ओवी आहे ती या ठिकाणी ज्ञानेश्वरीतील आहे. या ओवीद्वारे माऊली म्हणतात ते उगानिले मज कर्म ते वाची पुसले मरण जन्म जन्मा सवे श्रम वरचलेही गेले. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात जसं कर्म केलं तसं तुम्हाला आम्हाला या ठिकाणी काय करावं लागतं, भोगावं लागतं. ते उगानिले मज कर्म ते वाची पुसले मरण जन्म, त्याच्यावर तुमचं आणि माझं जन्म आणि मरण अवलंबून आहे. म्हणून माणसानं जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर खऱ्या अर्थानं काय केलं पाहिजे, चांगलं कर्म केलं पाहिजे. अशा संदर्भाची ओवी आजच्या या प्रवचनरूपी सेवेसाठी या ठिकाणी बघा घेतलेली आहे. आता ज्यांची खऱ्या अर्थानं ओवी निवडली ज्ञानेश्वरी ज्यांनी लिहिली ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, ज्यांनी सांगण्याचं काम केलं ते म्हणजे माऊली, ज्यांनी हा ग्रंथ लिहिण्याचं काम केलं ते म्हणजे सच्चिदानंद बाबा आदरे, लेखक ओझाला. ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरातील ओवी आजच्या या प्रवचन रूपी सेवेसाठी निवडली, ज्यांची ओवी निवडली त्या माऊलीचा जो अधिकार आहे तो खऱ्या अर्थानं किती मोठा आहे. वरेड्यामुखी वेद बोलविला गर्वद्विजांचा हरविला शांती रूपा प्रगटला ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. ज्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवावे एवढा मोठा अधिकार खऱ्या अर्थाने ज्यांचा आहे ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. ज्यांनी खऱ्या अर्थाने निर्जीव भिंत सुद्धा चालवावी, चालविली जडभिंती हरली चांगल्याची भ्रांती. ऐकले ज्यांनी खऱ्या अर्थाने चांगल्या महाराजांचं सुद्धा करुणारण करण्याचं काम करावं ते म्हणजे कोण आहे तो माझे ज्ञानेश्वर महाराज. ज्यांनी यांचे राजे बाल ज्ञानयोगी विश्वाची माऊली साधनाचा मैबाद कैवल्याचा पुतळा अशा जर कोण असतील तर ते म्हणजे ज्ञानेश्वर भगवान विष्णू महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्यांच्याकडे महाविष्णू म्हणून बघितलं जातं ते म्हणजे माझे ज्ञानेश्वर भगवान विष्णू. तर ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतील ओवी आजच्या या प्रवचनरूपी सेवेसाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी निवडलेली आहे. बघा आज खऱ्या अर्थाने कार्यक्रमाचं औचित्य पाहिलं, दशक्रिया आहे, त्या निमित्तानं आजचे प्रवचन आहे. ज्या कुटुंबातली एक आई गेलेली आहे, त्या कुटुंबातल्या एक माऊली गेलेल्या आहेत का ज्यांना जाऊन खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी 10 दिवस झाले त्यांच्या दशक्रियावरीच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण या वाबळे परिवाराच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं जमलेला आहात. त्या वाबळे परिवारातली एक आई गेली, त्या वाबळे परिवारातली एक माता गेली, त्या वाबळे परिवारातली मी तर म्हणेन त्यांच्या घरातली खऱ्या अर्थाने एक लक्ष्मी गेली. लक्ष्मी का माहितीये, कारण महिला मंडळ आपली माय म्हणजे आपल्या घराची लक्ष्मी आहे. पुरुष मंडळ आपली माय म्हणजे आपल्या घराची कोण आहे, लक्ष्मी आहे. लक्ष्मी आपली आई म्हणजे आपल्या घराची लक्ष्मी आहे. जोपर्यंत आपल्या घरामध्ये आई आहे समजायचं की आपल्या घरामध्ये कोण आहे, हो लक्ष्मी आहे. जोपर्यंत आपल्या घरामध्ये आई आहे समजायचं आपल्या घरामध्ये लक्ष्मी आहे. आणि ज्या दिवशी तुमच्या कुटुंबातली माय गेली महिला मंडळात, ज्या दिवशी तुमच्या माहेरातली माय गेली आणि ज्या दिवशी तुमच्या माझ्या घरातली माय गेली ना समजायचं पुरुष मंडळ आपल्या घरातली कोण गेली, हो लक्ष्मी गेली. लक्ष्मी कारण आई म्हणजे लक्ष्मीच्या रूपाने आपल्या घरामध्ये येते. लक्ष्मी सारखा खऱ्या अर्थानं आपला सांभाळ करते. लेकरांचा सांभाळ असेल, पतीचा सांभाळ असेल, कुटुंबाचा सांभाळ असेल. थोडक्यात मी म्हणेल का आज या वाबळे परिवाराची खऱ्या अर्थानं कोण गेलेली आहे, एक लक्ष्मी गेलेली आहे. वाबळे परिवारातली खऱ्या अर्थाने एक माय गेलेली आहे. मी नेहमी सांगते आई, आई नावामध्ये खऱ्या अर्थानं फार मोठी ताकद आहे. आई म्हणजे काय आहे, आई म्हणजे घराचं मांगल्य आहे. ज्या घरामध्ये माय आहे त्या घरामध्ये मंगलता आहे. ज्या घरामध्ये माय आहे त्या घरामध्ये दिव्यता आहे. आणि ज्या घरामध्ये माय आहे त्या घरामध्ये रम्यता आहे. मंगलता, दिव्यता आणि रम्यता असं जे ठिकाण खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी असताना जिथे मंगलता आहे, जिथे दिव्यता आहे, जिथे रम्यता आहे ते कुटुंब म्हणजे खऱ्या अर्थाने त्या कुटुंबामध्ये असलेली माऊली आहे.
आई आई म्हणजे काय? आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे अभंगात गुणगुणावी अशी संत वाणी, आई म्हणजे वाळवंटात व्यावे असे थंड पाणी, आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी आणि वेदनेनंतरची पहिली आरळी. तिला जीवनामध्ये खऱ्या अर्थानं महिला मंडळ आई म्हणतात, तिला जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आई म्हणतात. अशी प्रेम करणारी माय, जीव लावणारी माय, माया लावणारी माय, ज्या दिवशी तुमच्या माझ्या कुटुंबातून खऱ्या अर्थानं निघून जाईल, ज्या दिवशी तुमच्या माझ्या परिवारातून निघून जाईल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं त्या लेकांच्या डोळ्याला, त्या लेकींच्या डोळ्याला, त्या नातवंडांच्या नातींच्या डोळ्याला, त्या कुटुंबाच्या, त्या परिवाराच्या डोळ्याला डसा डसा अश्रू आल्याशिवाय खऱ्या अर्थानं या ठिकाणी राहत नाही. कारण माय गेल्यानंतर खऱ्या अर्थानं महिला मंडळ काय करावं लागतं? डसा डसा रडावं लागतं. कारण एकदा का माहेरातली माई गेली, एकदा का तुमच्या माझ्या माहेरातली माई गेली, एकदा का तुमच्या माझ्या कुटुंबातली खऱ्या अर्थानं या ठिकाणी माई गेली ना, एकदा का आपली माय गेली महिला मंडळ, माहेरातली माय गेल्यानंतर असं म्हणतात, आई आई करीते आई कोणीच होईना, आई आई करीते आई कोणीच होईना, माझ्या आईची घसर शेजे नारीला येईना, माझ्या आईची घसर शेजे नारीला येईना, आई आई करीते आई साखरेचा खडा, आई आई करीते आई साखरेचा खडा, तोंडात घालते गोड झाल्या दाता दाडा, तोंडात घालते गोड झाल्या दाता दाडा, आई आई करीते आई सुखाचा सागर, आई आई करीते आई सुखाचा सागर, तुझ्या कर्तृत्वाचा वृक्ष बहरला डेरेदार, तुझ्या कर्तृत्वाचा वृक्ष बहरला डेरेदार. माझ्या बहिणाबाई सुद्धा म्हणतात, महिला मंडळ एकदा का माहेरातली माई निघून गेली ना, आई आई करीते आई कोणीच होईना, आई आई करीते आई कोणीच होईना, माझ्या आईची घसर शेजे नारीला येईना, शेजे नारीला येईना. आपली आई गेल्यानंतर आपल्या आईची जी सर आहे ती जीवनामध्ये कुठल्याच बाईला येत नाही महिला मंडळ. तिचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं जीवनामध्ये आई आहे. म्हणून म्हणतात का डोंगरा आड गेलेला सूर्य परत उगवेल, झाडा आड गेलेला सूर्य परत उगवेल, पण माती आड गेलेली माय एकदा का तुमच्या माझ्या जीवनामधून गेली ना, माती आड गेलेली माय एकदा का तुमच्या माझ्या जीवनातून गेली ना, ती कधीच परत दिसणार नाही, कधीच परत दिसणार नाही, कधीच परत दिसणार नाही. वहां कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, वहां कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिलता है लेकिन माँ बाप नहीं मिलते, सब कुछ मिलता है लेकिन माँ बाप नहीं मिलते. सगळं मिळतं पैशानं, पैशानं प्रपंच थाटता येतो, पैशानं संसार थाटता येतो, पैशानं बायको मिळते, पैशानं पोरं मिळतात, पैशानं सगळं जग आज विकत घेता येतं. आहे का नाही? पैसा फेकला, आपण म्हणतो पैसा फेक आणि तमाशा देख. आज पैसा फेकला ना तर या जगामध्ये खऱ्या अर्थानं सगळं काही मिळतं. पण किती पैसा खर्च केला ना तर गेलेली माय एकदा का गेली, गेलेला बाप